महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची MGP जलवाहिनी अचानक फुटल्याने दुरुस्तीच्या कामासाठी गेल्या 4 दिवसापूर्वी सिडको वसाहतीत पाणीपुरवठा खंडित करण्यात आला होता। MGPचे दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्याने पाणीपुरवठा पूर्ववत झाला नसताना नवीन पनवेल सेक्टर 15 येथील पोदीजवळ स्थळावर जागोजागी MGPच्या जीर्ण झालेल्या जलवाहिनी फुटलेल्या दिसत आहेत। यामधून हजारो लिटर पाण्याची दररोज नासाडी होत आहे। यामुळे ऐन उन्हाळ्यात मोठ्या पाणी टंचाईचा सामना सिडको वसाहतीमधील नागरिकांना करावा लागत आहे। पनवेल पालिका क्षेत्रातील पनवेल शहर, करंजाडे, कळंबोली, नवीन पनवेल आणि तालुक्यातील 28 गावांना MGP कडून पाणी घेऊन ते वितरित केले जाते। जीर्ण जलवाहिन्यांना फुटीचे ग्रहण या व्यतिरिक्त पाण्याची चोरीही मोठ्या प्रमाणात होत असून ती रोखण्यास MGP अपयशी ठरत आहे। पनवेल झोपडपट्टी धारकांकडून पाणी चोरीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलवाहिनीची तोडफोड करण्याचे प्रकार पनवेल तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाढले आहेत। त्यामुळे या वाहिनीला फुटीचे ग्रहण लागून लाखो लिटर पाणी वाया जात आहे। या प्रकारामुळे MGP अधिकारी आणि कर्मचारीही त्रस्त झाले असून रोज नवनवीन ठिकाणी जलवाहिनी फुटत आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत असून जलवाहिन्या बदलण्याची कामे संथगतीने सुरू आहेत। त्यामुळे सिडको वसाहतीत पाण्याची समस्या अधिक जटिल बनली आहे। येथील सत्ताधाऱ्यांच्या वरदहस्तामुळे व महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने पनवेल शहरात झोपडपट्टींची संख्या वाढत असून त्यांना 24 तास पाणी मात्र करदाते पाणी समस्यांनी त्रस्त झाले आहेत। महामुंबईसह राजू गाडे, पनवेल। पत्रा लगा के रखते ही वाला नहीं तो पूरा वहाँ तक गया था वो, इसीलिए आवाज़ नहीं कर रहा है।